राम राम मंडळी, काय म्हणतंय मार्केट? मार्केट आज पण खाली असण्याची शक्यता आहे. काल युएस मार्केट्स बऱ्यापैकी खाली होते, फ्रॉम 2% टू 4.29%, म्हणजे 2% ते 4%पर्यंत मार्केट्स खाली होते. म्हणजे ब्रॉडर लेवलवर युएसचे मार्केट्स काल खाली गेलेले आहेत. पण एक पॉझिटिव्ह गोष्ट पण आहे, क्रूडच्या प्राइसेस पण काल खाली गेलेले आहेत, $105 पर बॅरल. ची 10 इयर जीसेक यील्ड जर आपण बघितली तर ती यील्ड सुद्धा 3% खाली सध्या आलेली आहे, 2.99%. पण आता ही गोष्ट म्हणजे एक्झॅक्टली काय, यील्ड खाली कशामुळे आले? फ्रॉम 3.17% म्हणजे 3.17%वरून ती 2.99% खाली आलेली आहे. कशामुळे खाली आलेली आहे? कारण डिमांड त्या सिक्युरिटीची वाढलेली आहे. नॉर्मली ज्यावेळेस डिमांड वाढते एखाद्या सिक्युरिटीची, त्यावेळेस त्या सिक्युरिटीची प्राइस वर जाते. सो ऑटोमॅटिकली जी यील्ड आहे, इंटरेस्ट रेट आहे त्या सिक्युरिटीवरचा, तो ऑटोमॅटिकली खाली येऊन जातो. आता तुम्ही बँकांमध्ये जाऊन ज्यावेळेस पैसे खूप जास्त टाकायला लागतात, एफडीज मध्ये म्हणा, सेव्हिंग्ज अकाउंट मध्ये म्हणा, त्यावेळेस बँकांना रिक्वायरमेंट पेक्षा जास्त पैसे आले जवळ की ऑटोमॅटिकली काय करतात, त्याचे इंटरेस्ट रेट्स ते खाली करून टाकतात. सो दिस इज अ नॅचरल फेनॉमेना. ज्या गोष्टीची डिमांड खूप जास्त वाढते, ऑटोमॅटिकली त्या गोष्टीमधून इंटरेस्ट सुद्धा कमी होऊन जातो. इंटरेस्ट रेट यील्डच्या बद्दल मी म्हणतोय. सो तीच गोष्ट इथे येताना होताना दिसते. इट मीन्स की इक्विटी मधून डेट मध्ये जो फ्लो अग्रेसिव्हली जातोय, सो तोच इथे आपल्याला दिसतोय की हायर यील्ड्स वर जे आहेत ते म्हणजे प्राइस, म्हणजे हायर यील्ड्स वर इन्व्हेस्टमेंट्स त्या सिक्युरिटीज मध्ये जास्त होणार, याच्यात काही शंकाच नाहीये. तीच गोष्ट सध्या युएस मध्ये होताना दिसते. इंडियाची 10 इयर जीचे यील्ड जर आपण बघितली तर ती सध्या 7.46%, 7.46% ही इतकी इंडियाची 10 इयर जीसे यील्ड आहे. सो ती काही जास्त मुवमेंट त्याच्यामध्ये नाहीये. आता आरबीआयला सेंटर म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे की या ज्या बॉन्ड यील्ड्स वर गेलेल्या आहेत त्याला कंट्रोल करणं गरजेचं आहे. कारण बॉन्ड यील्ड्स ज्यावेळेस वर जातात तसा तो नॅचरल फेनॉमेना आहे. म्हणजे इन्फ्लेशन वर गेल्यावर ऑटोमॅटिक रिॲक्शन त्याचं जे असतं ते वर जाण्यात रूपांतरित होतं. पण सेंटरच्या म्हणण्याप्रमाणे की या यील्ड्स खूप जास्त वर नाही गेल्या पाहिजेत. आय स्टील रिमेंबर 2012-13 मध्ये ज्यावेळेस युरो क्रायसिस झाला होता, त्यावेळेस सुद्धा यील्ड्स अशाच वर जात होत्या आणि त्यावेळेस सुद्धा गव्हर्नमेंट कडून इंडिकेशन्स आले होते आरबीआयला की 9%च्या वर ऍट दॅट पॉइंट ऑफ टाइम 10 इयर जीचे यील्ड नाही जायला पाहिजे, आणि त्याच्यावरती एखाद्या वेळेस टच झाली पण लगेच खाली आली होती. सो सिमिलर काइंड ऑफ इंटरव्हेन्शन्स आरबीआय कडून, म्हणजे ओयोमो ओपन मार्केट ऑफर्स, म्हणजे कमी इंटरेस्ट रेटला त्या गोष्टी अवेलेबल करून देणं, सिक्युरिटीज अवेलेबल करून देणं, सप्लाय त्यांचा वाढवणं, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात तसा. सो त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ते यील्ड्स म्हणजे कंट्रोल करण्याचा प्रयत्न आरबीआय कडून त्यावेळेस होऊ शकेल. सो म्हणून सेंटरने तसं त्यांना सांगितलेलं आहे. बट नॉर्मली रेपो रेट हाईक्सचे ज्या एक्सपेक्टेशन्स आहेत त्याच्याप्रमाणे तो एक स्प्रेड रेपो रेट वर्सेस जीसेकचा राहणार आहे. त्या पद्धतीने जवळपास 1.5% अजून रेपो रेट हाईक्स होण्याची शक्यता आहे. आणि 7.5 to 8%च्या मध्ये 10 इयर जीसेक यील्ड इंडियाची जी आहे ती एकदा टच करून नंतर सेटल होण्याची शक्यता नाकारता येत नाही आपल्याला. आता एलआयसी आयपीओ बद्दल बोलूयात मित्रांनो थोडंसं. तर एलआयसीचा आयपीओ सक्सेसफुली सबस्क्राईब झालेला आहे, ओव्हर सबस्क्राईब झालेला आहे ऑलमोस्ट 3 टाइम्स. 21,000 करोड रुपीज, 21,000 करोड रुपये गव्हर्नमेंटनी इथे सक्सेसफुली रेज केलेले आहेत. तरी सुद्धा लिस्टिंग जी आहे ती थोडीशी टेपिड होण्याची शक्यता आहे. ग्रे मार्केट प्रीमियम जे वेगवेगळे सोर्सेस मार्केटमध्ये सध्या सांगत आहेत, फ्रॉम 5 रुपीज टू 40 रुपीज पर्यंत. सो म्हणजे डिमांड जी आहे ओव्हरऑल थोडी थोडी कमी होताना दिसतीये ग्रे मार्केटमध्ये, अँड दॅट्स वाय ग्रे मार्केट प्रीमियम खाली येताना आपण पाहिलेलं आहे. खूप सारे जे म्हणजे लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे की एखाद्या वेळेस डिस्काउंट मध्ये सुद्धा लिस्टिंग होण्याची शक्यता आहे एलआयसीची. पण एलआयसी बद्दलच जर आपण इथे बोलत असू तर मी एप्रिल महिन्याच्या इन्शुरन्स बिझनेस बद्दल काही नंबर्स आपण बघूयात. आणि इंटरेस्टिंग नंबर्स आहेत ज्यांनी एलआयसी मध्ये इन्व्हेस्टमेंट्स केलेले आहेत. सो एलआयसीचं पोटेन्शियल काय आहे ते सुद्धा आपल्याला इथे कळून जाईल. सो एप्रिल महिन्याचे न्यू बिझनेस प्रीमियमचे नंबर्स समोर आलेले आहेत, आणि नंबर्स जे आहेत न्यू बिझनेस प्रीमियम अक्रॉस इंडस्ट्री 84%, 84% ते वर गेलेले आहेत. किती? 84%. आता टोटल नंबर जर बघितला न्यू बिझनेस प्रीमियमचा तर तो नंबर आहे 17,939 कोटी रुपये. 17,939 कोटी रुपये, म्हणजे ही टोटल इंडस्ट्री बद्दल मी बोलतोय. सो ह्याची ग्रोथ आहे 84%. पण जर मी प्रायव्हेट इन्शुरन्स कंपनी जसं एचडीएफसी लाईफ, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ, एसबीआय लाईफ यांच्याबद्दल जर बघितलं तर ह्यांच्यामधली ग्रोथ आहे 23% ते 33% मध्ये. सो जर प्रायव्हेट इन्शुरन्स कंपनी ज्यांचं मार्केट शेअर ऑलमोस्ट 32 to 35% पर्यंत आहे न्यू बिझनेस प्रीमियम मध्ये,
सो ते मार्केट शेअर असताना जर ह्यांची ग्रोथ ते 22%, 23%, ते 33% आहे, तर ऍक्च्युअली ग्रो कोण झालं, तर ग्रो सगळ्यात जास्त झाले. जी ग्रोथ आहे न्यू बिझनेस प्रीमियम मध्ये एप्रिल महिन्यामध्ये, एप्रिल 2022 या महिन्यामध्ये, ती आहे LIC ची. सो LIC चे जे न्यू बिझनेस प्रीमियम कलेक्शन्स आहेत ते आहेत 11,717 कोटी रुपये. 11,717 कोटी रुपये. सो इयर ऑन इयर ग्रोथ किती झाली, 141%. सो म्हणजे जर LIC नी ठरवलं की अग्रेसिव्हली जायचंय तर LIC जाऊ शकतं. आणि हा चेंज एखाद्या वेळेस, आय एम नॉट शुअर होईल का नाही, पण ज्यावेळेस कंपनी लिस्ट होतात, ज्यावेळेस प्रॉफिटेबिलिटी दाखवायची असते, सो त्यावेळेस जर त्यांनी असाच परफॉर्मन्स ठेवला, आणि प्लस नाव यावेळेस आता जे प्रॉफिट शेअरिंगचे रूल्स चेंज केलेले आहेत LIC ने, त्याच्यामुळे प्रॉफिटेबिलिटी मल्टीफोल्ड वाढण्याची शक्यता आहे येणाऱ्या क्वार्टर्समध्ये. आणि ह्याच्यासाठीच मी तुम्हाला सांगत होतो, ज्यावेळेस LICचा IPO आपण अनालाइज केला होता त्यावेळेस, की ज्या पद्धतीचं व्हॅल्युएशन तुम्ही प्राइस टू अर्निंग या रेशोवर बघत आहात LIC ला, की अरे 3,000 कोटी रुपयाचा प्रॉफिट होता, 6 लाख कोटीचं व्हॅल्युएशन दिलंय, 200 टाइम्स 200चा प्राइस टू अर्निंग रेशो आहे. सो नाही, हे बरोबर नाहीये. ज्यावेळेस त्यांचे प्रॉफिट्स राईज व्हायला सुरू होतील त्यावेळेस प्रॉफिट्स फार जबरदस्त येण्याची सुद्धा शक्यता आहे. सो म्हणून ठीक आहे, म्हणजे आता काय अशी काही टेपिड लिस्टिंग झाली तर अशी काही ऑपॉर्च्युनिटी मिस आउट होणार नाहीये, पण या कंपनीला अनालाइज करत राहायचे. क्वार्टरली जे रिझल्ट येतील या कंपनीचे, ते कंपनीचे रिझल्ट आपण अनालाइज करत राहायला पाहिजे असं मला वाटतंय. बघूयात काय काय होते. आता LIC बद्दलच बोलत आहोत, ते इन्व्हेस्टमेंट बँकर्स जे असतात ना, त्यांनी LIC कडून फक्त आणि फक्त $1.3 मिलियन इतकी फीस घेतलेली आहे, म्हणजे जवळपास 10-11 कोटी रुपये. ऍक्च्युअली त्यांची जी फीस होती, मी नंबर सांगतो जरा लक्ष देऊन ऐका. त्यांची फीस नॉर्मली असते 1.25% टू 1.5% ऑफ दी इश्यू, म्हणजे टोटल इश्यू 21,000 कोटी रुपयांचा जर इश्यू त्यांनी म्हणजे सक्सेसफुली कंप्लीट केलेला आहे, तर 1.25% टू 1.5%, म्हणजे जवळपास 300 कोटी रुपयांपर्यंत त्यांची फीस होती. त्यांनी घेतली किती, 10 ते 11 कोटी रुपये. कशामुळे, कारण LIC सगळ्यात मोठं लिस्टिंग होतं. सो या लिस्टिंगचं नाव त्यांच्या मार्केटिंग मध्ये जर त्यांना युज करता आलं तर एक वेगळ्या डिफरंट लीगला ते जातील, आणि म्हणून त्यांनी फीस जास्त चार्ज केली नाही, किंवा काहीच फीस चार्ज केली नाही कम्पेअर टू. LIC साठी सुद्धा चांगलं आहे, त्यांच्याच प्रॉफिट मधून तर त्या गोष्टी जाणार आहेत, ते पैसे पण त्यांच्याकडे वाचलेले आहेत. सो विन विन सिच्युएशन फॉर एव्हरीबडी. आय थिंक इंटरेस्टिंग गोष्टी होताना दिसत आहेत मार्केटमध्ये. आता रुपी बद्दल बोलूयात. रुपी ऑल टाइम लो लेवलला टच केलेला आहे. रुपीनी 77 रुपये 50 पैशापर्यंत डॉलर अप्रिशिएट झालेला आहे, रुपी डेप्रिशिएट झालेला आहे. कारण काय आहेत ह्याच्या मागचे, फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्सचे एक्झिट आणि क्रूड ऑइलचे प्राइसेस वाढणं. फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स ज्यावेळेस एक्झिट घेतात, सेलिंग होतं, रुपी टर्म्स मध्ये पैसे घेऊन जातात, डॉलर टर्म्स मध्ये ऑटोमॅटिकली डॉलरची डिमांड वाढली. क्रूड ऑइल ज्यावेळेस आपण इम्पोर्ट करतो, पेमेंट होतात डॉलर टर्म्स मध्ये, सो ऑटोमॅटिकली तिथे सुद्धा डॉलरची डिमांड वाढलेली आहे. सो या दोन्ही गोष्टींमुळे, जास्त डॉलरची डिमांड वाढल्यामुळे तिथे डॉलर अप्रिशिएट झालेला आहे. ओव्हरऑल लॉंग टर्म मध्ये जर बघितलं तुम्ही, 10 इयर गव्हर्नमेंट सिक्युरिटीज यील्ड मधला जो डिफरन्स असतो, जर US मध्ये तो 3% वर आहे 10 इयर जीसेक यील्ड, आणि इंडियामध्ये 7.46% पर्यंत आहे, तर नॉर्मली ऑन एन ऍव्हरेज हा या दोघांमधला जो डिफरन्स असतो तेवढं लॉंग टर्म ऍव्हरेज त्यांचं डेप्रिसिएशन रुपीचं होतच राहणार आहे. इथे उगाच कोणाची गव्हर्नमेंट आहे, ह्याची गव्हर्नमेंट आहे का त्याची गव्हर्नमेंट आहे, हे आले म्हणून अजून बर्बाद झालो, ते आले असते तर नास्तो बर्बाद झालो. नॉर्मली ठीक आहे, थोडंफार इम्पॅक्ट त्याच्यावर होऊ शकतो, बट अल्टिमेटली द इंटरेस्ट रेट डिफरन्स, द इन्फ्लेशन डिफरन्स विल बी द डेप्रिसिएशन इमर्जिंग मार्केट्स मध्ये होतच राहील. अँड दॅट्स व्हॉट मेक्स द एक्सपोर्ट्स ऑल्सो मच मोर अट्रॅक्टिव्ह. म्हणजे तिथे सुद्धा, म्हणजे जर तुम्ही विचार करा, IT इंडस्ट्रीमध्ये जर $1 इज इक्वल टू, आता समजा 30-40 रुपयावर गेला, तर IT इंडस्ट्री मध्ये जी प्राइसिंगची आपण पॉवर आपल्याकडे आहे, की ज्याच्यामुळे आपल्याकडे खूप सारे कॉन्ट्रॅक्ट्स येतात, आउटसोर्सिंग होतं, ती नष्ट होऊन जाईल, आणि कुठली तरी दुसरी एखादी इमर्जिंग इकॉनॉमी, इमर्जिंग कंट्री विल बिकम दी आउटसोर्सिंग हब. हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी पॉलिटिक्स नाही घुसवायला पाहिजे आपण. इकॉनॉमिक्स सुद्धा एक गोष्ट आहे जी समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. कधी कधी ठीक आहे, म्हणजे इलेक्शनच्या आधी करूयात ना डिस्कशन, जेवढे करायचे तेवढे. आता आय थिंक इट्स बेटर टू फोकस ऑन इकॉनॉमिक्स. सो बघू, बाकी पॉलिटिशियन्स आहेत, त्यांचं काम त्यांना करू द्या, आपलं काम आपण आपलं करत राहू. GST काउन्सिलची म्हणजे ते दे आर म्हणजे प्लॅनिंग 28% GST ऑन बिटकॉइन और क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंग. सो 30% टॅक्स, 28% GST.
क्रिप्टो करन्सीच्या प्राइसेस खाली जाणं. मी एक इंटरेस्टिंग ट्विट वाचत होतो, ऑलमोस्ट 100% डिस्ट्रक्शन गॅरंटीड. सो आय थिंक इंडिकेशन समजून घेणं गरजेचं आहे. ब्लॉकचेन एज अ टेक्नॉलॉजी, नोबडी इज डाउटिंग दॅट. बट त्या टेक्नॉलॉजीच्या नावाखाली समजा तुम्ही क्रिप्टो करन्सी म्हणून एक फील्ड लॉन्च केली, ओके, ती सुद्धा ऍक्सेप्टेड आहे. बट लिमिटेड सप्लाय हा तुमचा पहिला ऑब्जेक्टिव्ह होता. आता लिमिटेड सप्लाय एका करन्सीचा म्हणतायत आणि अनलिमिटेड नंबर ऑफ करन्सी जर तुम्ही मार्केटमध्ये आणत असाल तर ऑब्व्हियसली त्याची क्रेडिबिलिटी लूज होणारच. सो म्हणून समजून घेऊन गोष्टी कराव्यात असं मला वाटतं इन्व्हेस्टर्सनी. फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्सनी मागच्या महिन्यामध्ये एप्रिल 2022 मध्ये जवळपास 20,000 कोटी रुपये काढून घेतलेले आहेत इंडियन मार्केट्स मधून. किती? 20,000 कोटी रुपये. आता याच्यामधून सगळ्यात जास्त पैसे कुठल्या सेक्टरमधून बाहेर गेलेले आहेत तर ते आहेत फायनान्शियल्स, म्हणजे बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस. जवळपास 12,891 म्हणजे जवळपास 13,000 कोटी रुपये या सेक्टरमधून फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्सनी काढून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आयटी सेक्टर, ज्याच्यामधून 8,579 कोटी रुपये फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्सनी काढून घेतलेले आहेत. पण देर आर इनफ्लोज ऑल्सो. काही काही सेक्टर्स आहेत तिथे नेट इनफ्लोज सुद्धा आहेत. सो हेल्थ केअर एक सेक्टर आहे ज्याच्यामध्ये 5,231 कोटी रुपये आलेले आहेत. एफएमसीजी सेक्टरमध्ये 1,756 कोटी रुपये आलेले आहेत आणि ऑटो सेक्टरमध्ये 1,160 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट झालेली आहे एप्रिल 2022 या महिन्यामध्ये. आय थिंक हे प्रेशर जे आहे हे काही काळासाठी अजून कंटिन्यू राहणार आहे आणि म्हणूनच स्टॅगर्ड वे ऑफ इन्व्हेस्टिंग म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट तुमच्या चालू राहू द्या. जास्त मार्केटला टाइम करण्याची गरज नाहीये. रिॲक्ट करू नका मार्केटला. जस्ट कीप ऑन ऍक्टिंग. जे काही तुमचे प्लॅन आहेत त्याप्रमाणेच ऍक्ट करत राहा. मार्केटला रिॲक्ट करण्यामध्ये आपण नॉर्मली टाइम करण्याचा प्रयत्न करतो आणि तिथंच सगळा गोंधळ होऊन जातो. तो अवॉइड करणं गरजेचं आहे. जिओ बद्दल एक न्यूज आहे. सिम कन्सोलिडेशन होताना आपण मागच्या क्वार्टरमध्ये पाहिलेलं आहे. जवळपास 1 करोड सबस्क्रायबर्स त्यांचे नेट कमी झालेले आहेत. बट आता असं वाटतं की ह्याच्यानंतर अशा गोष्टी नाही होणार. जे कन्सोलिडेशन व्हायचं होतं ते झालेलं आहे. खूप साऱ्या लोकांनी म्हणजे टॅरिफ्स कमी आहेत म्हणून 2-2 मोबाईल फोन्स किंवा सिम कार्ड घेतले होते. सो तिथे कुठे ना कुठे कन्सोलिडेशन होताना आता दिसतंय. सो मी आशा करतो मित्रांनो की तुम्हाला हा सुद्धा व्हिडिओ आवडला असेल. आणि पुण्याचं ऑफलाईन सेशन 28 मे 2022 ला सकाळी 9 वाजता आहे. 9 ते ऑलमोस्ट 2 ते 3 वाजेपर्यंत हे सेशन चालेल. लंच पण ह्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. हिंदी आणि इंग्लिश मध्ये हे सेशन होणार आहे. सो जर तुम्हाला या सेशनची बुकिंग करायची असेल तर बुकिंग करण्याची लिंक, रजिस्ट्रेशनची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट सेक्शन मध्ये पिन केलेली आहे. तर नक्की या सेशनला रजिस्टर करा मित्रांनो. नक्की भेटूयात आपण पुण्यामध्ये. ऑर्किड हॉटेल तुम्हाला माहित असेल, बालेवाडी बानेर या एरियामध्ये आहे. ते हायवेवरच आहे. सो तिथे आपण हे सेशन ठेवलेलं आहे 28 मे सकाळी 9 वाजता. आशा करतो नक्की तुम्ही याल. सो अशाच व्हिडिओसाठी चॅनलवर बनवून राहा आणि नेक्स्ट व्हिडिओ पर्यंत मला आज्ञा द्या मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.